भामट्यांनी भर दिवसा एका शेतकऱ्याच्या स्कूटी गाडीच्या डिक्कीतून 1,00,000 रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना 19 जून रोजी राहुरी शहर हद्दीत घडली. या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अण्णासाहेब देवकर यांनी 19 जून रोजी राहुरी बस स्थानक समोरील महाराष्ट्र बँकेमध्ये असलेली मुदत ठेव पावती मोडून 1,00,000 रुपये रोख रक्कम घेतली. ती रक्कम त्यांनी स्कूटी गाडीच्या डिक्कीत ठेवून दुपारी 12:15 वाजेच्या सुमारास बारागाव नांदूर येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान अण्णासाहेब देवकर यांनी राहुरी ते मल्हारवाडी जाणाऱ्या रोडवरील सुत्तर शेठ यांच्या दुकानासमोर रस्त्याच्या कडेला गाडी लावून पेंट घेण्यासाठी दुकानात गेले. त्यानंतर ते पेंट घेऊन त्यांच्या घरी गेले. त्यांनी गाडीची डिक्की उघडली असता डिक्कीतील 1,00,000 रुपये रोख रक्कम गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. दरम्यान अज्ञात भामट्यांनी देवकर यांच्या स्कूटी गाडीची डिक्की उघडून त्यामधील 1,00,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली. घटनेनंतर अण्णासाहेब जानकू देवकर वय वर्ष 65 राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 720/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आरोपींचा शोध घेत आहे. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.